गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बाब घेऊन आलेलो आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जाणार आहेत। ज्या महिला प्रेशर आहेत किंवा फ्रेशर आहेत किंवा ज्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत त्या विद्यार्थिनींकरिता एक सुवर्ण संधी असणार आहे 2026 मध्ये अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती अंतर्गत। तर हे कशासाठी आहे, नेमका परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे, पेपर कोण घेणार आहे, शेवटच्या वर्षामधील महिला ज्या मुली आहेत त्या फॉर्म भरू शकतात का, परीक्षा कधी होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, या बाबी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिली जाणार आहेत प्रश्नांची। तर आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला मी जे काही सांगणार आहे महत्त्वाच्या गोष्टी त्या संपूर्ण कळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला कोणताही कमेंट करण्याची आवश्यकता भासणार नाही, प्रश्न सुद्धा विचारण्याची आवश्यकता राहणार नाही। त्या अगोदर अंगणवाडी परिवीक्षिका असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर परिवीक्षिका अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांकरिता ज्या ऑलरेडी सेवेमध्ये आहेत, अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष कार्यरत आहेत किंवा आता 10 वर्ष होतील, ज्यांना 9 वर्ष झालेले, 9.5 वर्ष झालेले आहेत, अंतर्गत आणि ग्रामीण मधील महिलांकरिता त्या दोन्ही सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत। त्यासोबतच अंगणवाडी सुपरवायझर बॅच 2026 या ठिकाणी आपण शहरी सरळ सेवा भरतीकरिता 1 डिसेंबर पासून बॅचेस सुरू झालेले आहेत, अजून बेसिक पासून शिकवणं चालू झालेलं आहे। तर या ICDS पोषण अभियान कायदे वगैरे सगळं काय आपण या ठिकाणी अगदी व्यवस्थितरित्या तज्ञ फॅकल्टी मार्फत तुम्हाला टीचिंग केलं जाणार आहे। आणि बॅचचा मॅक्झिमम टायमिंग संध्याकाळी राहणार आहे 5 ते 6, 4 ते 5, 7 ते 8 म्हणजे रात्रीच्या वेळेमध्ये, जेणेकरून तुमचा वेळ तुम्ही लाईव्ह येऊ शकणार आहात। कोणी अंगणवाडी सेविका, कोणीचं कॉलेज आहे, त्या कारणाने आपण याचं टायमिंग लेट ठेवलेला आहे। आणि याची सध्या ऑफर चालू आहे, 2000 रुपयामध्ये तुम्हाला 1 इयर करिता आपण देत आहोत। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 83 29 588 625 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। ओके, तर अधिकची माहिती कॉलवरती किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिली जाणार आहे। तर आपण बघत होतो की अंगणवाडी सुपरवायझर भरती ही जी सरळ सेवा भरती आहे, म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहे त्या मुलींकरिता, महिलांकरिता ही भरती असणार आहे। तर आपला एक प्रश्न आहे, बऱ्याच महिलांचे कॉल आले, सर व्हिडिओ बनवा, आम्हाला माहिती सांगा की आम्ही आता शेवटच्या वर्षामध्ये आहोत परीक्षेच्या, आमची परीक्षा मार्च एप्रिल मध्ये संपेल, लगेच 1 महिन्यानंतर निकाल लागणार आहे, तर आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे का? तर मी म्हणेल तुम्हाला हो, ओके, यस, तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। कारण तर मागचा जो GR तुम्ही बघितला असेल, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका जर सोडल्या तर बाकी सर्व सरळ सेवा भरती गट क आणि गट ड च्या MPSC मार्फत होणार आहे। ओके, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन। मग आता हा योग पेपर घेणार आहे तुमचा अंगणवाडी सुपरवायझरचा, जसं की आता CDPO ची सुद्धा जाहिरात आलेली आहे, महिला बाल विकास अधिकारी, त्याची सुद्धा ती डिपार्टमेंटल आहे, ती सुद्धा MPSC मार्फत कंडक्ट करण्यात येत आहे, ज्यामध्ये ज्या महिला या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर आहेत त्यांना त्या ठिकाणी फॉर्म भरता येतो। ते सुद्धा त्यांना 7 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे, म्हणजे ज्या नुकत्याच 2024च्या परीक्षेमध्ये लागलेल्या आहेत त्यांना भरू शकणार नाहीत। तर आपण आता सरळ सेवेबद्दल बोलत आहोत। ज्या फ्रेशर आहेत महिला त्यांच्याकरिता, त्यांच्याकरिता जाहिरात कधी येणार आहे तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये किंवा प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो। फेब्रुवारी मार्च मध्ये ही जाहिरात आचारसंहिता संपल्यानंतर, कारण की सर्वांनाच माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील किंवा शहरी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या सुद्धा आता निवडणुका होत आलेल्या आहेत, आचारसंहिता लागणार आहे परत एकदा जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये निकाल असेल कदाचित त्यांचा। तर एक आपण साधारणतः समजून घ्यायचं आहे, या ठिकाणी आचारसंहितेमध्ये जाहिरात येत नाही, तर मार्च जास्त मॅक्झिमम मार्च किंवा एप्रिलमध्ये आपली जाहिरात 100% येणार आहे, अंगणवाडी सरळ सेवा सुद्धा आणि अंतर्गत सुद्धा। तर याकरिता नेमकी पात्रता काय असणार आहे, तर मी तुम्हाला सांगेल, MPSC जर एक्झाम घेत असेल तर शेवटच्या वर्षात असणारे ज्या महिला आहेत, मुली आहेत, त्यांना फॉर्म भरता येणार आहे, ऑनलाईन करिता अप्लाय करता येणार आहे, आणि ज्यांचा डिग्री कंप्लीट झालेली आहे त्या सुद्धा या ठिकाणी अप्लाय करणार आहात। ओके, तर फक्त आपल्या या पात्रता काय असणार आहे, पदवी, परंतु पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असणाऱ्या उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, हे समजून घ्यायचं आहे। आणि कोणत्याही कोणत्याही शाखेमधील, कोणत्याही संविधानिक विद्यापीठामधील पदवी धारण करणारे जे उमेदवार आहेत, BA असो, BCom, BSc, ज्यांचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधनं घरी बसून ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, त्या सुद्धा महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। त्यानंतर वयोमर्यादा काय आहे, तर ओपन करिता 18 ते 38 आहे, आणि ज्या कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्याकरिता 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा।
त्यासोबत आता शेवटच्या वर्षात म्हणजे माझा आता 38 चालू आहे, मी फॉर्म भरू शकते का? यस, तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात शेवटच्या वर्षामध्ये असले तरी. त्यानंतर जे प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत, त्यांना सुद्धा अनाथ दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी सुद्धा 45 वर्ष वयोमर्यादा शिथिलक्षम करण्यात आलेली आहे. तर ह्या बाबी पात्रता सांगितली, तुम्हाला जाहिरात कधी येणार आहे ते सांगितलं, वयोमर्यादा सुद्धा सांगितलेली आहे आणि महत्वाची बाब परीक्षा कोण घेणार आहे ते सुद्धा या ठिकाणी एमपीएससी मार्फत परीक्षा होणार आहे. पॅटर्न पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा असणारे, पूर्व परीक्षेमध्ये सर्व प्रकारच्या मुली या ठिकाणी अपियर असणार आहेत. त्याचा कट ऑफ लागणार आहे 100 पैकी 40-50 पर्यंत. फक्त ही क्वालिफाईंग एक्झाम असणार आहे आणि जे मेन एक्झाम असेल तुमची, त्या मेन एक्झामच्या माध्यमातून तुमचा कट ऑफ लागणार आहे. तर आपल्याला दोन्ही परीक्षेकरिता चांगली प्रिपरेशन करायची असेल, प्रिपरेशन करून घ्यायची असेल, तर त्याकरिता आपण अंगणवाडी सुपरवायझर बॅच 2026 स्पेशल मेंटरशिप बॅच, म्हणजे ही कोणासाठी आहे? ज्या खूप वर्ष झाले अभ्यास करताय परंतु निकालामध्ये नाव येत नाही, किंवा जे आता फ्रेशर उमेदवार आहेत, ज्यांना अजून माहितीच नाहीये या स्पर्धा परीक्षेविषयी, कोणता पॅटर्न आहे, परीक्षा कशी असते, किंवा अभ्यास आमचा कोणीतरी करून घेतला पाहिजे जेणेकरून आपली एका फ्लो मध्ये राहील, त्यांच्याकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच असणार आहे. त्यामध्ये दर 15 दिवसानंतर झूम मीटिंग, 3-3.5 हजाराच्या नोट्स तुम्हाला मोफत दिले जाणार आहेत. यासोबतच तुमचे आठवड्यामध्ये 3-4 पेपर होतील, त्या पेपरचा अनालिसिस रात्रीच्या वेळेमध्ये होणार आहे. तुम्ही पेपर सॉल्व्ह केला किंवा नाही हे सुद्धा आम्हाला या माध्यमामधून, ऍपच्या माध्यमामधून समजणार आहे. तर या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तसेच या नंबरवरती 8329-588-625 या नंबरवर कॉल करा. ओके, तर आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाला फॉलो करा, टेलिग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे, टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता आणि नंबर सेव्ह ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला जे स्टेटस ठेवतो ते सुद्धा तुम्हाला अपडेट एक्झाम रिलेटेड असणार आहे, त्याची सुद्धा माहिती मिळणार आहे. ठीक आहे, आपला जर अजून काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे कळू शकता किंवा कॉल सुद्धा करू शकता. थँक्यू.